तेव्हा आता कसं आमचं मागे आम्ही आता काढणार आहे, परत खालून आणणार आहे. अजून हे सारे राहिले तुम्ही पाहू शकता. माणसं आमच्या इथं बटाटे गोळा करायला बघून घ्या. आम्ही बटाटे गोळा करीत 10-15 माणसं आहे बटाटे गोळा करायला. काम लय भारी आहे. बटाटे परत गोळा बटाटे असं आमचा मालक आहे. तर त्याला आईस्क्रीम घेऊन चाललाय. दादा बाबाने आणले एवढ्या आवडीने खा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलेलो आहे बटाटे काढण्यासाठी. आज आम्ही बटाटे काढण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता एवढे बटाटे आहे आमचे. आम्ही आज काढत आहे. उन्हाळ्यात आज आम्हाला सुट्टी आहे. आज रविवार आहे म्हणून आज पप्पा पण आलेले आहे आणि भैया पण आलेला आहे. मी पण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आमचे बटाटे एवढे बटाटे आलेले आहे. आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आमच्याकडे चालू आहे बटाटे काढण्याचं काम. अशा प्रकारे आमच्याकडे बटाटा काढला जातो. बैलाच्या साहाय्याने बटाटा काढला जातो. रेझर घालून बटाटा काढ. बघू शकता तुम्ही मित्रांनो कसा बटाटा आलाय. आपला 2.5 ते 3 महिन्याचा बटाटा झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याकडे बागादार आलेले आहे बटाटा काढण्यासाठी. बघा कसा बटाटा निघतोय. अशा प्रकारे आमच्याकडे बटाटा काढणी चालते बैलांच्या साहाय्याने. बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी बटाटा निघू राहिली. अशा प्रकारे बटाटा किती भारी निघतो बघू शकता मित्रांनो. हे आमच्या आजी लोक आजी कस काय निघला बटाटा बाहेर निघला. तुम्ही तर म्हणे तुम्हाला शेती यायची नाही बोवान काय बोवान. आता आम्हाला करायचं तुम्हाला बटाट्याची पहिलीच पेरणी आहे. पहिलेच पीक घेतलं कसं निघला बटाटा. आता वडे खायचे बटाट्याची. तेव्हा आमची ताई पण बटाटे गोळा. ताई कस काय बटाटा एकच नंबर आहे. बरं आहे मग काय वडे खायचे का वडे. आणि कस काय बटाटी भारी म्हणले कस काय का बटाटा म्हणले. हे बागेदार लोक बटाटा कस काय. बघू शकता मित्रांनो कसा माल निघलेला आहे. बटाटे गोळा करायचं काम. भैया काय रे भाऊ काय करतो. भैया काय करतो. आहे बटाटे किती मित्रांनो पाहू शकता आमच्याकडे अशा प्रकारे बटाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. बैलाने प्रथमतः बटाटे काढून घेतलेले आहे. बरोबर असे 15-16 माणसं आपल्याकडे कामाला आलेले आहे. अशा प्रकारे गोण्या भरलेले. अशा प्रकारे इथं बघू शकता. आता ट्रॅक्टर पण आलेले आहे. इकडे बागादार लोक बसलेले. आता ट्रॅक्टर मध्ये गोण्या भरून आपण घरी खाली करायला येतोय. तर अशा प्रकारे आपल्याकडे चालू आहे बटाटा काढणी. सुंदर असे बटाटे पण आलेले. बटाटा पीक हे बघू शकता. अशा प्रकारे आपले बटाटे बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे बटाटे गोळा करण्याचं काम सुरू आहे. ऐकाच काय बटाटे रे भारी. आता काही नसते काय वडे खायचे का भजे बटाट्याची वेपर करून खायचे. बटाटे गोळा करायचं काम चालू आहे मित्रांनो. बघा शकता आता ऊन भरपूर झालेले. आता फेब्रुवारी महिना संपत आलाय. उन्हामुळं अशा टोप्या घालून मस्तपैकी बटाटे काढण्याचं काम चालू आहे. म्हणजे माणसं बघा बटाट्याला टोप्या घालून नाही. तुम्ही म्हणशाल बटाट्याला टोप्या घाल. आता ही काकू बटाटे गोळा करून राहिली. काकू बटाटे भारी आहे का. बटाटे भारी. आता शिवरात्र आली 2-3 दिवस हो फराळ करून खायचं बटाट्याचं. बघा मित्रांनो अशा प्रकारे चालू आहे आमचे बटाटे गोळायचं करायचं काम. तुमचं काय चालू आहे कमेंट करून नक्की सांगा. आता गोणे आता ट्रॅक्टर मध्ये लोड करायचं. ट्रॅक्टर पण आलेलं आहे. सुंदर असा माल लागलेला आहे. आपल्याकडे माल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर आपल्या कॉन्टॅक्ट करा. योग्य भावात बटाटा दिला जाईल. अशा प्रकारे आता बटाटा गोळा करायचं काम चालू आहे. दादू काय करता रे भाऊ. बटाटे काय गोळा करायचं चांगलं आहे का. पुढे दाखव बरं. शाळा नाही का.
रविवारी त्यामुळे बटाटे गोळा करतो. ताईन ते बटाटे गोळा करून राहिली. आम्ही बटाटे गोळा करतोय ना. शिवरात्रीला फराळ करायला लागतील ना. शिवरात्रीला कधी? बुधवारी ना. बुधवारी एका बटाटे चालली गोळा करायला. भाई हो काय करतो भाऊ? बटाटले मोठली केवढे बटाटे पाहू शकता. अशा प्रकारे आता ट्रॅक्टर मध्ये आपण ते शिफ्टिंग करून घरी नेणार आहोत. तर ट्रॅक्टर मध्ये लोड करतोय गोण्याने. आता हे ट्रॅक्टर भरून घेतलेलं आहे. ते आता वर लावार झाले गोळा करून. त्यानंतर आपल्याला आता खाल्ल्यावर पण गोळा करण्यासाठी जायचंय परत डबल. तिकडे खाली बघू शकता तुम्ही. तर बैलांचं काम सुरू आहे. बटाटे काढलेले खाल्ल्यावर बघू शकता मित्रांनो. बघा किती माणसं बटाटे गोळा करायला आता. असा माल पडलेला आहे वावरामध्ये सुंदर असा. आता हे बटाटे गोळा करायला किती 10 ते 15 माणसं आलेली. किती माणसं आहे ताई? बोल रे ताई, किती माणसं आहे ताई? ताई लय भारी बोल. किती मोज? 15 माणसं आहे. 15 माणसं आमच्या इथं बटाटे गोळा करायला बघून घ्या. काय म्हणू अजून? बटाटे टाकून द्याल ना. बटाटे टाकून आम्ही बटाटे गोळा करीतो. 10-15 माणसं आहे बटाटे गोळा करायला. काम भारी आहे ना. काम लय भारी आहे. बटाटे रप गोळा करीत बटाटे बस का चालू आहे आता मस्त पैकी बटाटा गोळा करायला. भरपूर अशी लेबर बटाटे गोळा करायला गोळा करायला त्यांना अनुभव बरा दिसत बटाटे गोळा करायचा. जास्त अनुभव आहे आम्हाला. काय आज आम्ही आज चालू करायला. तिने आमचे बटाटे पहा एकच नंबर आहे. कितकं भारी आहे बघितले का? बरोबर बटाटे मोठे पहा ना केवढे बटाटे. 2-2 किलो बटाटे. आप्पा तू काय करतो नेमकं? काम करताय पाहू राहिले. करा टपटप गोळा करा. चला तुम्हाला आता सगळ्यांना आपण आईस्क्रीम आणू. टपटप गोळा करा. आवरा आईस्क्रीम येऊ राहिली. चला मी फक्त बोट आली. नाही वोट काय आले तुम्ही? होय तुमचं त्याला आता त्या कॅमेरा मध्ये बोलायला तो पहा बटाटा कस काय बटाटा आहे. चांगला आहे बटाटा. काय असं संध्याकाळी भजी करायची वडी पहिल्यांदा आपली बटाटा आला चांगला. चांगला आहे. हे बघा आता तुम्ही पाहू शकता. आम्ही आता आईस्क्रीम आणलेला आहे. लय ऊन पडलेला आहे आणि दुपार पण झालेली आहे. आणि एक वावर काढलेला आहे वरती पण काढलेला आहे. आता परत वरती काढण्यासाठी आम्ही जाणार आहे. तुम्ही पाहू शकता आता सगळ्यांना आईस्क्रीम देणार आहे. आईस्क्रीम द्यायची का? दे मग. आता पहिल्यांदा कोण नाणी दिली का? आता अजून कोणला? ताईला दे वाटून. ताई की दादू आता आईस्क्रीम देऊ राहिलाय सगळ्यांना. आईस्क्रीम उन्हामध्ये घे. आईस्क्रीम खा. बटाटे काढताना चला तिकडे जाऊया. पुढं तिकडे त्यांच्याकडे काय करायचं त्यांना? हा काय आईस्क्रीम कुठून आणलं? आईस्क्रीम टपरी आणली. खोकं भरून आणलं. चलो मग टाक. काय आणलं तो खोक्यामध्ये? हे म्हातारी दिली का? म्हातारी उन्हाचं आत्माचा गार केला. बटाटे गोळा करू थकली तू. बटाटे आहे का भाई? हाताची म्हातारी असं आमचा मालक आहे तर उन्हात आला आईस्क्रीम घेऊन चाललाय. मग आता कशा आणायच्या बाई? काय करते आत्या? बाबाने आणले एवढ्या आवडीने खा. ट्रॅक्टर भरून आणलेलं आहे आता. अशा प्रकारे आता खाली इथं करायचं काम चालू आहे सावलीमध्ये. तिकडे काही वावरात सावली नव्हती. तर अशा प्रकारे इथं बटाटे खाली करून राहिले. विक्रीसाठी उपलब्ध पण आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा बटाटा निघलाय. संपूर्ण बटाटे पीक आपण इथं आणणार आहोत. इथं या खाली सरमणा ठरले त्यावर टाकले. अशा प्रकारे इथं बटाटे स्टोरेज केलेलं आहे. घरी वाहून आणतोय आम्ही. वावरात तुम्ही बघितलेले 15-16 माणसं कामाला आहे आपल्याकडे. आता ऊन झालेले भरपूर. आता उन्हामध्ये बघा अशा प्रकारे ते बटाटे गोळा करायचं काम चालू आहे. भरपूर असा माल पडलाय. चिलीपळे असल्यामुळे आज शाळा सुट्टी असल्यामुळे भरपूर असा माल गोळा पण करून झालाय. काम पण भरपूर झाले. बागायदार लोक बघा आता पाणी पिऊन तंबाखू म्हणून आता पुन्हा एकदा परत वरल्या वावरात जायचे आता बटाटे काढण्यासाठी. खाली 2 तुकडे हाणले आज बागायदारना. बागायदार आले झटक्यावर हाणले. थकवलं
काय माणसाची एवढीची पण आज माणसं फक्त पोरं वाढले वारकली पुरं काम करते जास्त भरण्याचं काम कसं चालू आहे ड्रायव्हरांनी काय केलंय ट्रॅक्टर चालू केलाय लव गिअर मध्ये गोण्या टाकी चालले होऊ शकते अशा प्रकारे आता चाललंय गोण्या भरायचं काम त्यांचं ते संपूर्ण आता खाल्लं वर गोळा करून आलं वर जायचंय गोळा बटाटा गोळा करण्यासाठी संपूर्ण आज बटाटा आज पूर्ण काढून होणार आहे आज या बारकल्या चिले पिल्यांचं लय सहकार्य लाभले आपल्याला ट्रॅक्टर सुरू आहे मित्रांनो आता याच प्रकारे करते गोळा बटाटे ट्रॅक्टर टाकलेलं वगैरे मध्ये बघू शकता तुम्ही ते गोणी चालू ड्रायव्हर कसं गोणी उचले ते टाकले ते बटाट्याची गोण आता घरी जाऊन आपल्याला पुन्हा ती खाली करून घ्यायचं आहे अजून वरला वावर पण आपल्याला काढायचे राहिले बटाटा तर मित्रांनो पाहू शकता आता संपूर्ण असं वावर काढून दिलं शेवटचं वावर आहे अशा प्रकारे माल पिकवला होता बटाट्याचा तुम्ही संपूर्ण माझे व्हिडिओ बघितले बटाटा लागवडीपासून तर बटाटा काढण्यापर्यंत तर मित्रांनो तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे बटाटा पिकवला आपण आता विकण्याचा दर असा निवड बटाटा घ्यायचा असला तर 25 रुपये किलो नंतर दर देणार आहोत जर एकत्र घेतला सरसकट तर 20 रुपये किलो दराने अशी प्रति किलो दराने विकणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा बटाटा आवडला त्यात नक्की संपर्क करा खाली माझा नंबर देतोय असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवट पण बघा धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा बनाट तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय